और सर बहुत दिन से, बहुत सालों से आप ये एक ही मांग पे आप मांग कर रहे हो कि एफआईआर हो अगेंस्ट आदित्य ठाकरे, और आप बोल रहे हो कि सीबीआई प्रूव भी होना चाहिए। क्यों आपको लगता है इसमें आदित्य ठाकरे का क्या रोल है? आपको, आपके हिसाब से क्यों लगता है कि आदित्य ठाकरे के अगेंस्ट में एफआईआर हो, और सीबीआई क्यों चाहते हैं आप? आदित्य ठाकरे के एफआईआर, आदित्य ठाकरे के अगेंस्ट अपने पास प्रूफ है, हमने देखा है, इसके लिए बोल रहे हैं हम लोग। बहुत बड़ी बात बोल रहे हैं आप। मतलब इस आपके हिसाब से आपके बेटी के मर्डर में आदित्य ठाकरे का हाथ है, आप बोल रहे हैं? जरूर 100% हाथ है। तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलॉर्ड, इंसाफ नहीं मिला। मिली है तो सिर्फ ये तारीख। तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं करत करत 6 वर्ष, तब्बल 6 वर्ष उलटली, तरी एका खुनाचा उलगडा काही केला होताना दिसत नाही. पीडितेचं कुटुंब आणि काही वकील मंडळी सातत्याने या केसबद्दल कोर्टासमोर आशेनं उभे राहत असतानाही दिशा सालियनच्या मृत्यूमागचं सत्य जगासमोर का आणलं जात नाही, असा प्रश्न पडतो. कसं आहे ना, अशा केसेसचा उलगडा होण्यासाठी त्यांचा तपास होणं गरजेचं असतं. त्याही आधी एफआयआर नोंदवला जाणं आवश्यक असतं. आणि खून, आत्महत्या, संशयास्पद मृत्यू वगैरे काही नाव द्या या गोष्टींना, या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा बंद केलेली केस रिओपन करण्यासाठी एक जनहित याचिका पुरेशी असते. किंवा संबंधितांच्या कुटुंबातलं कोणीतरी मागणी करत असेल तर पोलिसांना पुन्हा तपास सुरू करावा लागतो. पण आज तब्बल 6 वर्षांनी दिशाच्या वडिलांच्या मागणीकडे कानाडोळा करणाऱ्या पोलिसांना शेवटी हायकोर्टाने जाब विचारलाय की या प्रकरणात सर्वात मोठी बाब म्हणजे जन्मदात्या बापाचा संशय असताना आणि आग्रहानं तो मागणी करत असताना दिशाच्या संशयास्पद मृत्यूबाबत चौकशीचा एफआयआर का नोंदवला गेला नाही अजून. मित्रो, या विषयावर आपण सातत्याने एक बाजू लावून धरली होती, कारण सुशांत सिंग राजपूत या उभरत्या नटाची मॅनेजर कम मैत्रीण असलेल्या दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू होतो. त्यानंतर अवघ्या 8 दिवसांनी सुशांतचाही मृत्यू होतो. आधी दिशानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं, नंतर सुशांत सिंग तर त्याच्याच बेडरूममध्ये फास लावून आत्महत्या करताना दाखवला जातो. म्हणजे आत्महत्या करतो दाखवला जातो, बोललो तर परत कोणतरी म्हणेल काय, हे सगळं संशयास्पदच होतं. या दोन्ही घटना एकमेकांशी काही ना काही संबंध असणाऱ्या होत्या, हे तेव्हा देखील म्हणजे 2020 साली देखील वाटत होतं. नंतर तर अनेक गोष्टी उलगडत गेल्या. पण आधी पहिल्याच हत्येचा तपास होत नाही म्हटल्यावर दुसऱ्या हत्येचं गूढ कसं उलगडणार? या दोन्ही केसेस ज्या गाजत होत्या, कारण त्यात एक कॉमन नाव होतं, ते म्हणजे शिवसेना उबाटाचे युवा नेते आदित्य ठाकरे. दोन्ही खून काहीतरी इंटेन्शननं केले गेलेले असल्यानं मर्डर मागचा मोटिव्ह शोधला जायला हवा होता. पण या दोन्ही प्रकरणात फक्त मीडिया ट्रायल झाली. आरोपी म्हणून जे लोक होते ते ज्यावेळेस सत्ताधारी होते तेव्हा विरोधकांनी या प्रकरणात बराच रस घेतला आणि एक एक डॉट्स जुळवत आणले त्यांनी. पण तेच विरोधक जेव्हा सत्तेत आले त्यानंतर हे डॉट्स हवेत विरून गेले. सगळं काही राजकीय नफ्या तोट्याची गणितं मांडण्यासाठी सुरू आहे, हे जसं आमच्या लक्षात आलंय तसंच ते सामान्य जनतेच्याही लक्षात आलेलं आहे. दिशाच्या खुनाच्या दिवशी, खुनाच्या वेळेला आदित्य ठाकरे हे त्याच परिसरात होते असं त्यांचं मोबाईल टॉवर लोकेशन दाखवतंय, आणि असा दावा वकिलांकडे असलेल्या पुराव्यांनी केला जातोय. म्हणजे हे पुरावे कोर्टात, बॉम्बे हायकोर्टात दाखल केलेले आहेत ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी. अर्थात अनऑफिशियली हा CDR किंवा मोबाईल टॉवर लोकेशन रिपोर्ट जे कागदावर आहेत ते मी देखील पाहिलेत, फक्त त्यांची कॉपी माझ्याकडे नाही आहे. असती तर मी इथे नक्कीच तुम्हाला स्क्रीनवर दाखवली असती. आता अनेक जण याला हरकत घेताना म्हणतील की मोबाईल टॉवर लोकेशन हा काही पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही ना, किंबहुना यावरून असं सिद्ध होत नाही की याच माणसानं त्या माणसाचा खून केलाय. आता याचं राजकीय भांडवल करणाऱ्यांनी ते बरंच केलं, त्यामुळे अशा गोष्टींकडे थोडंसं शंकेनेच बघावं लागतं की इंटेन्शन क्लिअर आहेत की नाही, की याच्यामध्ये पॉलिटिकल इंटेन्शन्स आहेत जे आरोप होत आहेत, ज्यांच्यावर होत आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 2020 मध्ये मावा आघाडीचं सरकार असताना मुंबईचं पालकमंत्रीपद हे मालाड मालवणीतल्या अस्लम शेख यांना दिलं गेलं होतं. याच अस्लम शेखनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करत मड, मालवणी, रातोडी
या खारफुटीच्या भागात भराव टाकून अतिप्रचंड अनधिकृत गोडाऊन्स आणि स्टुडिओज उभे केले होते, जे भाड्याने दिले होते, जे नंतर किरीट सोमय्यांच्या तक्रारीनं उद्ध्वस्त केले गेले. त्या अस्लम शेख सोबत युवराज आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री असलेले आदित्य ठाकरे हे वरचेवर भेटत असायचे. तेही याच मालवणी परिसरात भेटत असायचे. कदाचित मुंबई शहर आणि उपनगरच्या या दोघाही पालकमंत्र्यांनी शहराची काळजी कशी घ्यायची या विषयावरची चर्चा ही जनकल्याण नगरमधल्या गॅलेक्सी रिजंट नावाच्या इमारतीजवळच बसून ते कसे करत होते की काय करत होते याचं आश्चर्य वाटतंय. यांना दुसरं लोकेशन सापडलं नाही, तिथेच का चर्चा करायला गेली. दिशा सालेंचे वडील आहेत सतीश सालियन, त्यांची आपण घेतलेली मुलाखत आहे आपल्या चॅनेलवर. या बिचाऱ्या गरीब माणसानं कोविडमध्ये त्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला तिचा पगार ऑनलाईन 1-2दा पाठवला होता. एकदा दिशा सालियननेही पाठवला होता तिच्या अकाउंटमधून. त्या ट्रान्झॅक्शनचं भांडवल करून सतीश सालियनचं त्या बाईसोबत अफेअर आहे असंही पसरवलं होतं मीडियानं. कारण काय तर हा बाप आपल्या पोरीचा झालेला जो काही खून आहे, जो काही गँगरेप आहे त्याबद्दल आवाज उठवत होता. त्याला बदनाम करा म्हणजे तो गप्प बसेल. या कमनशिबी पोरीच्या असहाय्य बापाला न्याय मिळूच नये असा डाव रचणाऱ्यांनी मीडियाला सुद्धा विकत घेतलं होतं. तोच पिकाऊ मीडिया या प्रकरणात नकारात्मक बातम्या चालवायचा. यांच्या ज्या पिटिशन्स कोर्टात यायच्या त्या सुनावण्यांनाही हे लोक प्रसिद्धी देत नव्हते. मग एक दिवस सतीश सालियननी थेट राज्यपालांकडे याचना केली, थेट पोलीस कमिशनरची भेट घेतली आणि किमान आम्ही ज्या लोकांबद्दल संशय व्यक्त करतोय त्यांची चौकशी तरी करा आणि त्यासाठी आवश्यक असा FIR तरी दाखल करा पहिला. हे सांगताना काही पुरावेही जोडले सोबत की बघा हे पुरावे आहेत. यातला एक महत्त्वाचा आणि लॉजिकल पुरावा कुठला असेल तर सतीश सालियन यांनीच बापाच्या नात्यानं दिशाचे अंतिम संस्कार वगैरे केले होते. त्यावेळेचे काही फोटोज सतीश सालियन यांच्या मोबाईलमध्ये कुणीतरी काढले होते त्यांच्याच नातेवाईकांपैकी. हे काढले होते म्हणजे आजही आहेत त्यांच्या त्या मोबाईलमध्ये. ते मलाही त्यांनी दाखवलेले जेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि माझ्याकडे ते फोटो आजही आहेत. मी मागून घेतले होते ते फोटो. त्या फोटोंचं या तपासात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण दिशाचा जो पोस्टमॉर्टेम रिपोर्ट कोर्टात सादर झाला आहे किंवा जो दाखवला जातोय, जो प्रसिद्ध केला होता, त्यात ती 14व्या मजल्यावरून खाली पडली आणि त्यामुळे मल्टिपल इंटरनल फ्रॅक्चर्स आणि जबडा मोडला, दात तुटले, बरगड्या मोडल्या अशा नोंदी आहेत. आता तुम्ही सांगा, जबडा मोडला, दात तुटले असं जर जेव्हा होतं तेव्हा वरून मार लागतो तर चेहऱ्यावर तुमच्या जखमांचे निशाण असायला हवेत, म्हणजे खुणा असायला हवेत. पण 14व्या मजल्यावरून पडलेल्या एखाद्या व्यक्तीचं काय होऊ शकतं त्याच्या शरीराचं याची साधी सोपी सरळसोट कल्पना आपल्याला येते तो देह बघितल्यानंतर. बऱ्याचदा आपण असे लोक बघतो त्यांची कवटी बिवटी फुटलेली असते, साप 8-10 माळ्यावरून पडले तरी. पण 14व्या मजल्यावरून पडलेल्या दिशाचा अंत्यविधीसाठी सजवलेला चेहरा असा अजिबात दिसत नव्हता, किमान त्या फोटोमध्ये तरी. तिच्या अंत्यसंस्काराआधी आपल्या हिंदू रीतिरिवाजानुसार आंघोळ घालणं असेल किंवा नव्या साडीत तिला लपेटणं असेल तेव्हा तिचा अनावृत्त देह तिच्या आईनं पाहिलाय, काही जवळच्या नातलग महिलांनी पाहिलाय, बऱ्यापैकी खुद्द वडिलांनी काही जखमा व्हेरीफाय करून घेतल्यात. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये जे काही लिहिलंय त्याच्याशी त्या जुळत नाहीयेत. आपल्या मुलीनं आत्महत्या केलेली नाही हे त्या दिवशीच सतीश सालियन यांना वाटत होतं. पण सरकारी यंत्रणांनी, पोलिसांनी त्या सामान्य कुटुंबाला गांगरवून टाकलं होतं. त्यानंतर मुंबईच्या महापौर एक महिला म्हणून त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेल्या आणि त्यांना कानमंत्र देऊन आल्या की मीडियानं आमच्या पोरीच्या चारित्र्यावर बोलू नये, ती तर गेली, आता बस झालं. हा सगळा गेम जो होता ना तो स्वच्छ सूर्यप्रकाशा इतका स्पष्ट असतानाही आजवर पोलीस यावर तातडीनं पावलं उचलत नव्हते. यापूर्वी कोर्टानं पोलिसांना झापलेलं आहे, पण आता बॉम्बे हायकोर्टानं मुंबई पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलंय अशा बातम्या येत आहेत. 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला आहे, त्याला पोलिसांनी अपघात मानलं. पण आज इतक्या वर्षांनंतर कोर्टानं विचारले पोलिसांना की मुलीचा बाप सांगतोय की माझ्या मुलीचा खून झालाय, तिच्यावर गँगरेप करून नंतर तिचा मर्डर केल्याची भीती व्यक्त करतोय तो. मग तुम्ही FIR नोंदवण्यापासून का पळताय, का लांब पळताय? आणि तुम्हाला कोणी रोखलं होतं FIR नोंदवण्यापासून? एक SIT नेमून चौकशी होणार असं 2023 साली नागपूर अधिवेशनात ठरलं होतं, जे नवं सरकार आलं त्यांनी, सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी. पण SITतले सदस्य कोण हे जाहीर करायला पुढची 2 वर्ष गेली हो.
मुळात ज्यांच्यावर संशय आहे त्यांची किमान प्राथमिक चौकशी व्हायला हवी होती, जर का हे कायद्याचं राज्य आहे तर. कारण कायद्यापुढे कोणीच मोठा नाही, मग तो आदित्य ठाकरे का असेना. होय, मी सरळ नाव घेतोय, हेच नाव सातत्यानं सगळीकडे घेतलं जातंय, पण या माणसाची आजवर एकदाही चौकशी झालेली नाही, हेही तितकंच सत्य आहे. मधल्या जवळपास वर्षभराच्या कालखंडात शांत झालेले प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलंय, कारण 3 ऑगस्टच्या सुनावणीनंतर या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय. दिशाच्या वडिलांनी आता थेट उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात FIR नोंदवा अशी मागणी केली आहे आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ते पूर्वी मोघम बोलत होते की जे संबंधित आहेत, ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत, त्यांची चौकशी व्हावी, पण आता ते थेट नाव घेऊन मागणी करतायत. और सर, बहुत दिन से, बहुत सालों से आप ये एक ही मांग पे आप मांग कर रहे हो कि FIR हो अगेंस्ट आदित्य ठाकरे, और आप बोल रहे हो कि CBI प्रूव होना चाहिए. क्यों आपको लगता है इसमें आदित्य ठाकरे का क्या रोल है? आपके हिसाब से क्यों लगता है कि आदित्य ठाकरे के अगेंस्ट में FIR हो, और CBI क्यों चाहते हैं आप ऐसा? आदित्य ठाकरे के FIR मीन्स आदित्य ठाकरे के अगेंस्ट अपने पास प्रूफ है, हमने देखा है, इसके लिए बोल रहे हैं हम लोग. बहुत बड़ी बात बोल रहे हैं आप. मतलब इस आपके हिसाब से आपके बेटी के मर्डर में आदित्य ठाकरे का हाथ है, आप बोल रहे हैं? 100% हाथ है उनका. त्यामुळे 2020 साली कोविडच्या कहरात हे मुंबई शहर क्लांत झालं होतं, शांत झालं होतं, आणि असं असताना सरकारमधल्या मंत्र्यांनी अनेक कांड केलेत त्या दरम्यान. त्यातलंच हे कांड तर नव्हे ना. या खुनामागे चाइल्ड अब्युजिंग पासून ड्रग डिलिंग पर्यंत अनेक आरोप झालेत. आरोपांना काही मर्यादा सुमार काही नव्हता. नको ते आरोप झालेत, पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजकीय दबावापोटी ही केस आणि त्याला अनुसरून उद्भवलेले हे अनेक प्रश्न दाबण्याचा प्रयत्न झाला का, हा सवाल आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय. SIT स्थापन झाली, त्यांनी मॉक ड्रिल वगैरे केलं, म्हणजे दिशा सालियनच्या बॉडीचं वजन साईज नुसार एक डमी बनवली, ती बनवून 14व्या मजल्यावरून खाली फेकून पाहिली. ती कुठे पडली, प्रत्यक्षात दिशा पडलेली जी सांगितली जाते, त्या FIR जो लिहिला गेलाय, तिच्या मृत्यूचा जो रिपोर्ट लिहिला गेलाय पोलिसांकडून, त्यात प्रत्यक्षात दिशा कुठे पडलेली आढळली. आणि आता हे मॉक ड्रिल जे झालं त्यात तफावत आहे का, हे असे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत, जे सायंटिफिकली सोडवणं गरजेचं असताना या SIT कडूनही अद्याप कुठलाच अंतिम निष्कर्ष का निघाला नाही, किंवा त्यांनी काय फाइंडिंग्स शोधून काढलेत ते जनतेसमोर का मांडले नाहीत, याचं मलाच काय तर सगळ्या जगालाही आश्चर्य वाटतंय. एवढी वर्ष लटकवलेल्या या केसमध्ये आता पुन्हा गाजावाजा करून 6 वर्षांनंतर दिशा सालियनना न्याय मिळणार आहे का, की सध्या राजकीय वातावरण हे पुन्हा थोडंसं एका विशिष्ट बाजूला झुकताना पाहून त्या बाजूला दाबण्यासाठी हा विषय आपल्या सोयीनं काही लोकांनी पुन्हा बाहेर काढलाय. राजकारणच आहे सगळं. तुम्हाला काय वाटतं, मी हे जे काय बोलतो त्यात तथ्य जाणवतंय का तुम्हाला, की 2020 साली या प्रकरणात खरोखरच राजकीय दबाव होता, आज नाहीये. आज सगळं सुजलाम सुफलाम चाललंय आणि अगदी सत्यवचनी हरिश्चंद्रासारखं कायद्याला धरून चाललंय. तुम्हीच विचार करा. कोर्टाला मान्य करावं लागेल की त्यावेळेलाही राजकीय दबाव होता, आताही राजकीय दबाव आहे. 6 वर्ष वाया घालवून खुनाचे बरेचसे परिस्थितीजन्य पुरावे नष्ट करण्यात गुंतलेल्या सचिन वाजेसारख्या पोलिसांना पोचणाऱ्या दलाला आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून तुमची जी काही मतं आहेत ती नक्की व्यक्त करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.